नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील साळुंबरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नंदाताई प्रदीप आगळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। या निवडीबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आलेला आहे। या निवडीच्या प्रसंगी गावातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत। तर आम्ही प्रथम सरपंचाकडून जाणून घेतोय, काय सांगाल? नमस्कार। साळुंबरे गावच्या उपसरपंचपदी नंदाताई आगळे यांची बिनविरोध अशी निवड झाली। त्यांचे पहिल्यांदा मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचा आभार मी जे काही मावळते उपसरपंच आहे सुभाष विनायक राक्षे यांनी कार्ड कमिटीचा आदेश पाळून वेळेतच राजीनामा दिला। कुठल्याही पदाचा लोभ नसणारे कार्यकर्ता असं त्याचं वर्णन या ठिकाणी करता येईल। सकाळी माझ्या अध्यक्षतेखाली 11 वाजता फॉर्म भरण्यात आला। 11:30 पर्यंत जी वेळ होती, कार्ड कमिटीने या निवडीतनं एकच नाव आल्यामुळं कुठल्याही सदस्यांनी फॉर्म न भरल्यामुळं 11:30 ते 12च्या दरम्यान छाननी होऊन 12:30 वाजता ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक व इतर सदस्यांच्या उपस्थितीत त्यांचे नाव जाहीर करण्यात आलं। या ठिकाणी कार्ड कमिटीचे पण मी अभिनंदन करतो। त्यांनी सर्वांना संधी द्यायचं असं जाहीर केलेलं आहे। या निवडीमागं त्यांनी एका महिलेला संधी दिली। एक जातीय सलोखा पण राखण्याचं या गावामध्ये काम कार्ड कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलं। सर्वांचं मी गावाचं पण आभार मानतो। या ठिकाणी सर्व उपसरपंच व सरपंच या नात्याने या ग्रामपंचायतमध्ये खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील, आमदार सुनील शेळके असतील, यांच्या दोघांच्या प्रयत्नातनं जिल्हा परिषद, पंचायत समिती, DPDC, परत पुणे जिल्हा नियोजन समिती, तसेच विधान परिषदचे आमदार, परत भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे मावळते अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्याही माध्यमातून या गावामध्ये लाखो आणि करोडोंची कामं चालू आहे। येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या योजना आम्ही या प्रभावीपणे या गावामध्ये राबवू आणि हे गाव एक चांगल्या विकासाला नेऊ, एवढंच बोलतो आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो। थांबतो। तुमच्या ग्रामपंचायतीचा जो दारुंबरे ते साळुंबरे रस्ता आहे, या रस्त्यासंदर्भात कधी होणार आहे पूर्ण? दारुंबरे ते साळुंबरे रस्ता अपूर्ण झालेला आहे। त्यामध्ये खासदार साहेबांचे पण फंड आहेत, आमदार साहेबांचे पण फंड आहे। जो गोडुंबरे ते गौंजे आहे, नुकताच आमदार सुनील शेळके यांनी 4,65,00,000चा निधी PMRDच्या माध्यमातून आम्हाला मंजूर करून त्याचं काम एवढ्या 2-3 दिवसात चालू करण्यास सांगितलेलं आहे। त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो। हे दोन्ही महत्त्वाचे रस्ते जवळपास येणाऱ्या 6 महिन्यामध्ये पूर्ण होतील। तर या ठिकाणी जे माजी उपसरपंच असणारे सुभाष, काय सांगाल? नमस्कार। पहिल्यांदा मी नंदाताई प्रदीप आगळे यांचं उपसरपंचपदी झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि मी वेळेत राजीनामा दिला। आमच्या ज्येष्ठांचा मान सन्मान राखला, असाच पायंडा पुढे चालू राहील आणि सगळे उपसरपंच होतील राहिलेले, एवढं सांगू। बरं, साळुंबरे ग्रामपंचायतीची बॉडी आहे, ही यंग आहे। तुमच्या कालावधीमध्ये काय उल्लेखनीय कामं झाली? माझ्या कालावधीत उल्लेखनीय कामं मग अशीच वाचून दाखवलीत, तुम्ही ऐकली असेल। 1 कोटी रुपयापर्यंतची कामं माझ्या कालावधीत झाली, जे अंतर्गत रस्ते आहेत, गटार आहेत आणि जो आता हा रस्ता होणार आहे तो माझ्या कालावधीत कामं झालेली। काय शुभेच्छा द्या? कार्ड कमिटीने सांगितल्याप्रमाणे सर्व सदस्य परंपरा पाळून बिनविरोध निवड होत आलेली आहे। त्या पद्धतीने आज देखील नंदाताईंची बिनविरोध निवड झाली। त्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व सदस्यांचे मी कार्ड कमिटीच्या वतीने आभार मानतो आणि इथून पुढे सुद्धा उरलेल्या कालावधीमध्ये उरलेल्या सर्व सदस्यांना उपसरपंच पदाची संधी मिळेल आणि त्यांनी देखील मागील 2 उपसरपंचाच्या कालावधीत ज्या पद्धतीने दळदळीने कामं होत आलेली आहेत त्या पद्धतीने विकास गावचा घडवावा, अशा पद्धतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। काय शुभेच्छा द्या? आज या ठिकाणी साळुंबरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमच्या वहिनी नंदा प्रदीप आगळे यांची बिनविरोध या ठिकाणी निवड झाली आहे। सर्वप्रथम त्यांचं विशेष असं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो। धन्यवाद। तर या ठिकाणी ज्येष्ठ नेते आहेत, काय शुभेच्छा द्याल, काय सांगाल? या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली त्या घटनेप्रमाणे
ग्रामपंचायतीने आपले कारभार पुढे चालू ठेवलेला आहे. प्रत्येक घटकाला पद मिळलं पाहिजे आणि हा 17वा उपसरपंच साळुंबरे गावामध्ये या तरुणांनी हे कार्य करून दाखवलं. साळुंबऱ्याच्या प्रगतीबद्दल जर बोलायचं झालं तर राष्ट्रपती पुरस्कार आम्हाला भेटलेला आहे आणि आता सुद्धा प्रगती मार्गावर गाव आहे. माननीय आमदार सुनीलजी शेळके आणि माझे राज्यमंत्री बाळासाहेब बेगडे यांच्या निधीतून आम्ही हे साळुंबरे गाव पुढे नेत आहोत आणि ते कार्य हाताशी घेतले. सर्व घटकाला या ठिकाणी मान मिळेल. या ठिकाणी प्रदीप भाऊ आगळे आहेत. काय सांगाल, तुमच्या घराला उपसरपंच पदाचा मान भेटलेला आहे? मी प्रथमतः गावाचं आभार मानतो आणि जो आमचे तरुण वर्ग आहे या तरुण वर्गाचं विशेष करून आभार मानतो. कारण का आमच्यासाठी प्रत्येकाने ह्याची केलेली बाजू मांडलेली आहे आणि आम्हाला जो हे दिला आहे तर आमच्या घराचा खऱ्या अर्थाने आज गौरव झालेला आहे. ज्यांची आज साळुंबरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे, नंदाताई प्रदीप आगळे, त्यांच्याकडनं जाणून घेतोय. तुमच्याकडे उपसरपंच पदाचा मान आलेला आहे, पद आलेलं आहे. गावासाठी काय करणार आणि गावाला काय शुभेच्छा देणार? बरं, काय तुम्हाला उपसरपंच पद भेटलं त्याबद्दल? मला ही संधी दिल्यामुळे मी आगळे कुटुंबाच्या तर्फे गावकऱ्यांची आभार मानते. बरं, विकास कामामध्ये काय सक्रिय राहणार वगैरे काय सहभागी राहीन सगळं. तर साळुंबरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड नंदाताई प्रदीप आगळे यांची झालेली आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. विशाल